हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि हा आहे एपिसोड 2 ऑफ आमचा मिनी वेकेशन आणि अभिचा बर्थडे असा. सो आमचं संकष्टीचं तुम्ही व्लॉग बघितला असेल आणि आता हा तोच दिवस आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि वाजलेत 8. सो मी करायला घेतला आहे केक अभिच्या बर्थडेसाठी. तर मी काय काय करते तुम्ही सगळं बघा. काय काय लोक असं बटर मेल्ट करतात, पण ॲक्च्युली माझी मम्मी आहे ना लोण्याचा केक बनवते. सो मी लोण्याच्या आता इथे कुठे लोणी शोधायला जाऊ म्हणून मी बटरलाच असं फेटते. अंडी फेटलेली आहे तिकडे. सो पहिले आता आपण हे थोडंसं फेटलेलं बटर आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. So this is blueberry extract and I'm just putting this much in it. I think that's good. तर एवढी साखर टाकली आपण त्याच्यात, पण ठीक आहे. पण मी आता हे बेकिंगवर ठेवलं आहे आणि 350 ठेवलं आहे बिकॉज आय एम सो स्केअर्ड की हे असं करायला. बट लेट्स सी, दिस शुड नॉट बी एन इश्यू. आय थिंक माझा केक जळला. इट्स गुड. ओ बुडबुड बुडबुड करत. बाबू तू नसतास तर मी हे सगळं कसं केलं असतं. एकटीने सरप्राईज कसं दिलं असतं. हे करणार आहे तुझे ना. वाव, नॉट बॅड. मस्त छान झाला. काय आलंय पार्सल. तर अभिने माझ्यासाठी म्हणजेच प्रांजल वाहिनी पॉडकास्टसाठी हे बॅनर बनवून मागवलं इंडियावरून. आणि मला ते उघडताना जर भलेही माझी स्माइल दिसते पण मी खूप इमोशनल झालेले ते उघडताना आणि माझे डोळे पण पाण्याने भरून आले. तर मी वटपौर्णिमेला नेसेन. आई तर हे सगळं माझ्या सासूबाईंनीच पार्सल पाठवलेलं आहे इंडियावरून. बोर्ड आहे आणि एक अजून अरे वाव, हे किती सुंदर आहे. ते सध्या गेलेले आहे मायक्रोवेव्हला. मला वाटलं मोदीची चॉकलेट दिलं. किती दिवे लावतेस ना, अजून दिवे लाव. माहित नाही मला काय. मोत्याची माळ. हा क्यूट. 2 लिटर दिली. घे ना, उघड ना. चित्र माग मिशू. जीवनाचा आनंद रसरसून घे, नात्यातील बांधिलकी आणि जिवंतपणा टिकवून ठेव. हो, मिस यू. दुसरं काय वेगळं वाचा. दाखव, असं दाखव. डॉटर. ओ माय गॉड, डॉटरला पण दिलाय. का मला का. अधिक मास. अच्छा, तू बर्थडे बॉय, तुझा बर्थडे केक. हाऊ इज युअर बर्थडे केक. मस्त मस्त. खूप प्रेम आहे त्याच्यात. अय्या गेला मीच. मीच तर केलं. काही पण बोलू नका. माझ्याकडे व्हिडिओ आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॉटेल सारखा झाला बाबू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबू. खा होतं बघ, खाऊन बघ. पक्का. गुड मॉर्निंग. आज आता आम्ही चाललो आहोत. बर्थडेची सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. बर्थडे बॉयच मला घेऊन चालला आहे ब्रेकफास्ट करायला. आज
पण असं एकदम क्लिअर वातावरण आहे, कारण की आता ऑलमोस्ट लाईक टेम्परेचर 23-29 पर्यंत जात आहे. सो मस्त गरमी विरमी चालू आहे. मस्त गरमी बिरमी चालू आहे ब्लॉग आरामचे. Yeah. Fried egg sandwich and crab benedict and lemonade. So आम्ही प्रांजल वाहिनी स्टुडिओसाठी काहीतरी बघ, नाही ते गिफ्ट बॉक्सेस आहेत. हे बघ असं घ्यायचं होतं मला. सो आम्ही आता घेतलेलं आहे स्टुडिओसाठी. मे बी आजच सेटअप करू आणि त्याचा डान्स बघायचा. कर डान्स. सॉरी साहेब, नंतर करतो. सांगते एक गोष्ट, मी अशी बोलत असली ना की तिकडे बॅकग्राऊंड मध्ये असे काय काय ऍक्शन चाललेलं असं चाललेलं असतं. एकदा आता मी आहे ना ड्युएल कॅमेराच लावणार आहे. एक कॅमेरा माझ्याकडे, एक कॅमेरा रिॲक्शन. आम्ही घरी आलेलो, पण आता आम्ही परत चाललोय. माझ्या सायकलचा पाठचा टायर पंक्चर झालाय. आम्ही ही मागच्या महिन्यातच घेतलेली सायकल आहे. अगदी 4-5 वेळा मी चालवली असेल, पण कारण की वेदर पण एवढं चांगलं नव्हतं आणि ती अचानक रस्त्यात हवा गेली त्याची आणि मग मला ती कॉर्नर नाक्यावरून अशी चालवत आणावी लागली. पण आता आम्ही तिकडे सायकल पाथला चाललो आहोत. तिथे त्यांना फोनवर विचारलं तर त्यांनी आम्हाला $50 लेबरचे सांगितलेत आणि $20 पंक्चर काढायचे, आणि जर आम्हाला टायर बदलावा लागला तर काहीतरी $60 सांगितले. पण टायर बदलायची गरज नाही, टायर चांगला आहे. आणि आम्ही वॉरंटीसाठी पण कॉल केलेला होता विचारायला, पण हे वेअर अँड टेअरमध्ये येतं, त्यामुळे ते कव्हर नाही होणार. आय डोंट नो कोणाची नजर लागली माझ्या सायकलला, पण This is a 14-inch tube. Okay. And let me see. Okay. This is like a new bike, no? Yeah. 1 month. Okay. मी खूप लाल झाले उन्हात आम्ही बाहेर गेलेलो तर, कारण की इकडचं ऊन म्हणजे इंडियाचं ऊन सारखंच आहे. आपल्याला गरमी होते. मुंबईमध्ये तर ॲटलिस्ट घाम येतो काय होतं, पण इकडे असं पूर्ण हीट, बिकॉज हीट अशी डिरेक्टली आपल्या याला येते, त्यामुळे असं पूर्ण लाल लाल झाले मी. 4 जूनचाच दिवस आहे अभिच्या बर्थडेचा, आणि आता आम्ही चाललो आहोत सायकल घ्यायला, कारण की 2 तासात आम्हाला सायकल वाल्याचा फोन आला की सायकल झालेल्या आहे. पण आता आम्ही फिगर आउट करतोय काय ते. तिथे गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्हाला आता आमची गाडी काढायची आहे बाहेर. किती मस्त वातावरण झालेलं आहे, मस्त छान सगळीकडे ग्रीनरी, वारा, लव्ह इट. वाव, ही गाडी बघ, घेऊन टाकू. BMW. चालत चालत आली पटकन. ठेवू ना, तुला मदत करू ना. सो आम्ही आता इथे जातोय नेशन्स फ्रेश फूड, कारण की उद्या आम्ही जातोय कुठेतरी, जे तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये बघायला मिळेल. तर त्यासाठी आम्हाला काही सामान कलेक्ट करायचं आहे. सो तुम्हाला दाखवतो काय करतोय त्या साईडला. हो,
आणि फ्रेश आहे ना. वाव बोलतोय पण खाईन की नाही माहिती नाही. खाईन खाईन. पोर्क खात असते तर पोर्क घे. लिप्स बघा. हे आहेत का रिब्स? आज त्याच्यावर पाहिजे तुझ्यावर सगळं लिहिलंय. बोर्क स्पेअर रिब्स. मला कळतं बघूनच. ब्लॅक चिकन. आम्ही हे 2 पापलेट घेतले जे आम्हाला $18 पडले. काळा पापलेट पण आहे पण मला तो थोडा वैस लागतो. तुला आवडतो तर हा आपला इंडियन सारखा आहे. लसणाची पेस्ट लावायची असे सिझनिंगची ना जर्ड चिकन आणि हे ते. अच्छा ओके. हे स्पोकसाठी घेतोस तू? किती वेगवेगळे प्रकारचे स्पायसेस आहेत. छान वाटतात ते सीझनिंग. हे पण आहे चिकन सीझनिंग. हां पोर्कचं पण आहे पण हे आय डोंट नो थोडंसं जाडसर आहे ते. हे का हे व चिकन सीझनिंग. मीठ सीझनिंग पण आहे. मीठ आपला तंदुरी मसाला बेस्ट. सो आता मी घरी आलो आहे आणि उद्याची तयारी करतो आहे. सगळं मॅरिनेट करून वगैरे ठेवतो आहे म्हणजे उद्या आम्हाला इझी पडेल सगळं घेऊन जायला. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड? माझा होममेड केक आणि अभिसाठी सरप्राईज. अभिने माझ्यासाठी जे सरप्राईज दिलं प्रांजल वाहिनी पॉडकास्ट बॅनर आणि सासूबाईंनी माझ्या पाठवलेलं सगळं सामान, हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि सिरीज इथे संपत नाही तर ॲक्च्युअल पार्टी तो अभी सुरू होई आहे आणि त्याचे 2 फ्रेंड्स आम्हाला जॉईन करणार आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा प्रांजल वाहिनी.